श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 24 ऑक्टोबर। श्रीराम जय राम जय जय राम। परमेश्वराची खरी पूजा। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। परमेश्वराची खरी पूजा। देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही। मी साधन करतो असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो। हा साधनाभिमानही घातक असतो। तेव्हा जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानित जावे। आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते आणि तो सर्व तुमच्या बऱ्याकरिताच करीत असतो। तेव्हा कसलीही काळजी करू नये। त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे। चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी। तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी, म्हणजे त्यावर लक्ष असावे। मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे। बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे, म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल। जसे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते। सर्वानुभूती, भगवत भाव आणि कोणाचे मन न दुखविणे हीच खरी पूजा होय। पूजेला बाह्योपचाराची गरज नसते। मन मात्र अर्पण होणे जरूर आहे। पूजेत भाव असणे जरूर आहे। भक्ती आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही। परमेश्वराची आवड म्हणजे भक्ती आणि विषयाची अनासक्ती म्हणजे वैराग्य। रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतेमाईला बरोबर न येण्याविषयी सांगितले। त्यावेळी तिने उत्तर दिले की रामा, तुझ्या बरोबर असेन तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत आणि तुझ्या शिवाय असेन तर सर्व सुखभोग हे मला कष्टमयच आहेत। सीता ही रामाची फार मोठी भक्त होती आणि म्हणूनच तशी तिची अवस्था होती। तिला परिस्थितीची जाणीव नव्हती। पण आपली गोष्ट अशी नाही। आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे। म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा आणि तो हा की आपण म्हणावे, रामा, माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे। असे आपण मनपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेलच। माझ्या देवाला हे आवडेल का? अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे। जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते। सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू। मागून निश्चयात्मकता आपोआप येईल। चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे। ते कुठेही प्रगट होऊ शकेल। त्याला प्रगट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे। ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते। भावना मात्र 100 नम्री पाहिजे, त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही। उपाधी किंवा वासना नाहीशा करण्यासाठीच नाम घ्यायचे असते। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला परमेश्वराच्या खऱ्या पूजेविषयी सांगतात। आपल्याला आपल्या भगवंताची प्राप्ती केवळ तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण आपला अहंकार आणि अभिमान सोडू आणि साऱ्याचा करता करविता केवळ परमेश्वर आहे अशी भावना दृढ करू आणि त्याप्रमाणे आपलं आचरणही असेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली भावना, आपला हेतू अत्यंत शुद्ध आणि 100 नम्री असला पाहिजे। त्याच्यात महाराज म्हणतात कोणतीही भेसळ चालणार नाही। आणि असं जेव्हा होईल त्यावेळी आपण विषयातून दूर होऊन आपल्या भगवंताची प्राप्ती अगदी सहजतेने करू शकू आणि आपल्या आयुष्यात आपल्याला समाधानाची आणि आनंदाची प्राप्ती निश्चितपणे लाभेल। अशी ही परमेश्वराची खरी पूजा आपल्या साऱ्यांनाच करता येऊ हीच त्या गुरुचरणी मनापासून प्रार्थना। तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स। श्रीराम जय राम जय जय राम। श्री स्वामी समर्थ। जय गुरुदेव। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम।
श्री राम जय